एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. न्यू दिवसाची सुरुवात होती आणि आपल्या मंदिरामध्ये, कुलदेवतेच्या मंदिरामध्ये गोंधळ होतं. सगळे प्रोग्राम झाल्यानंतर शेवटच्या दिवशी, तिसऱ्या दिवशी गोंधळ होतं. तर आम्ही शॉर्टकटने चाललो इकडे. आणि इकडे बघा, मम्मी, अलका मावशी, आशा मावशी रॅम्प वॉक करत चालल्या. आणि फ्रेंड्स, माझ्या बहिणी मला टाकून चालल्या. दोघींची हाईट बघा किती लंबू आहेत. जरा फास्ट चाला जरा. मला एकदम सावकाश सावकाश मी जात होते. अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि अशा प्रकारे फ्रेंड्स, आपण जवळ आलेलो आहोत. मंदिर दिसते मला इथूनच. खूप वर्षांनी मी मंदिरात इकडे आले. मला यायचंच होतं, कारण बरेच टाईम गावी तर इकडे येते, बट मंदिरात जाणं नाही. इकडे आहे मंदिर आणि इकडे आम्ही खूप वर्षांनी आले, त्यामुळे एक्सायटेड पण होते. आणि बॅड लक, किती पाऊस चालू झाला आम्ही आल्यानंतर इकडे. नशीब छत्री आपण घेऊन आलेलो. आणि मी वेट करत होती की कधी आपण आतमध्ये जायला मिळेल. सो बघूया कधी मिळतं. गोंधळ मस्त इकडे चालू झालेला, आवाज येत होता छान. आणि मंदिराचा परिसर पण खूप मस्त वाटत होतं बघायला. डोळ्यांनी एकदम समाधान वाटलं बघून खूप वर्षांनी. आणि फायनली फ्रेंड्स, आपण आतमध्ये एंटर केलं आहे माझ्या सिस्टर लोकांसोबत. त्यामुळे मस्त एन्जॉय करूया. आतमध्ये पण जायचा प्रयत्न आहे, बघूया. फायनली आपण आतमध्ये पण आलो आहे, थोडं जागा करत करत करत. आणि फ्रेंड्स, आतमध्ये मी लेट आले. हे व्हिडिओज भावाने माझ्या घेऊन ठेवलेले, ते मी व्लॉगसाठी स्पेशल तुम्हाला बघण्यासाठी हे दाखवायला घेतले होते त्याच्याकडून. आणि हे आरतीला वगैरे मी आतमध्ये नव्हते, बट ठीक आहे, आवाज वगैरे छान येत होता बाहेर. गोंधळ चालू होतं त्याचं. फ्रेंड्स, अशा प्रकारे कोकणामध्ये गोंधळी परंपरा खूप जुनीच आहे. परंपरेनुसार ती चालूच आहे आपल्या कोकणामध्ये. इकडे आरती मस्त चालू आहे. आता तुम्ही पण एन्जॉय करा फ्रेंड्स, ठीक आहे. आणि फ्रेंड्स, सॉरी फॉर दॅट की मला देवीचं दर्शन झालं, बट थोडाच टाईम होता. मला तिथे मोबाईल पण नीट काढायला नाही मिळालं. बट तुम्हाला पण दर्शन व्हावं म्हणून हा फोटो मी इथे शेअर करते.